नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, VMN स्टडी ग्रुपमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. एप्रिल महिन्याचा जो भाग 2 आहे तो भाग 2 चालू घडामोडीच्या संदर्भातले आपले जे प्रश्न आपण डिस्कस करतो ते आपण प्रश्न पुन्हा एकदा काय करतो चर्चा करणार आहोत. आता इथं सुरुवातीला आपण आधीच्या ज्या भागामध्ये 40 प्रश्न डिस्कस केले तिथून आपण 41 पासून आपण सुरुवात करत आहोत. 41वा प्रश्न काय आहे? 2027 मध्ये पहिले ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम जे आहेत ते पहिले ऑलिम्पिक्स ई स्पोर्ट्स गेम्स कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले किंवा कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरेबिया. 2027 मध्ये पहिले ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहेत? तर ते कोणत्या देशामध्ये आयोजित केले जाणार आहेत? आता पहिल्यांदा होणार आहे ते ई स्पोर्ट्स जे होणार आहेत ते पहिल्यांदा होणार आहेत. कोणत्या वर्षी होणार आहेत? 2027 मध्ये होणार आहेत. आणि ई स्पोर्ट्स आहेत आणि ऑलिम्पिक स्पोर्ट्स आहेत आणि ते कोणत्या देशामध्ये होणार आहेत? तर सौदी अरेबिया जो देश आहे तर सौदी अरेबिया हा देश आहे. तुम्हाला मागच्या जे आपले जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजमध्ये देखील सांगितलेलं तुम्हाला की असे जे ई स्पोर्ट्स आहेत त्या ई स्पोर्ट्सच्या संदर्भात काही स्पर्धा ज्या असतात त्या स्पर्धा तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसतील ह्या गल्फ कंट्रीजमध्ये आहेत ते होणार आहेत. कधी पण लक्षात ठेवा, ई स्पोर्ट्स म्हटलं जास्त ठिकाणी कोणतं तुम्ही विचार करणार आहे? गल्फ कंट्रीज जे आहेत ते गल्फ कंट्रीज किंवा आखाती देश आहे ते आखाती देश काय करणार आहे तुम्ही लक्षात ठेवणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे? तर वुमेन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण खेळाडू कोण आहे? आता वुमेन प्रीमियर लीग जसं आपला IPL आहे इंडियन प्रीमियर लीग तसं आपण वुमेन प्रीमियर लीग घेतला जातो. यामध्ये जी कालमिनी त्या सर्वात तरुण खेळाडू ठरल्या या कोणत्या आहेत? कोणत्या टीममध्ये आहेत? तर यांची टीम आहे मुंबई इंडियन्स आणि यांचं वैशिष्ट्य काय आहे? 2025 मध्ये झालेल्या अंडर 19चं जे वर्ल्ड कप होतं त्या अंडर 19चं जे स्त्रिया ज्या किंवा महिला खेळाडू असतात महिला खेळाडू त्यांच्या टीममध्ये त्या होत्या आणि त्यांनी खूप चांगली कामगिरी तिथे केलेली आणि आता सध्या त्यांनी मुंबई इंडियन्स टीम जे आहे ते मुंबई इंडियन्स टीमने घेतलेलं आहे. ह्या सगळ्यात तरुण खेळाडू आहेत. नेक्स्ट, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर. आता पोलीस भरतीची मुलं असतील किंवा कंबाईनची मुलं असतील, कंबाईनचे जर मागच्या प्रश्नपत्रिका बघितला की तुम्हाला IPL वरचे प्रश्न पडलेले दिसतील. तसं लक्षात ठेवा पोलीस भरतीच्या विद्यार्थी जे असतील त्यांना सुद्धा IPL जे आहे ते IPL वरचे प्रश्न पडलेले दिसतील. त्याच धर्तीवर वुमेन प्रीमियर्स लीगवर प्रश्न जर पडला तर काय पडू शकतो? वुमेन्स लीगच्या पहिल्या सर्वात तरुण खेळाडू कोण आहेत? जी कालमिनी. कोणत्या टीमकडे आहेत? मुंबई इंडियन्स आणि अंडर 19 to 25 2025च्या अंडर 19च्या वर्ल्ड कपमध्ये त्या खेळलेल्या आहेत. पुढचा प्रश्न कोणता आहे? BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर. BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर जर म्हटला तर कोण आहेत? मनू भाकर जे आहेत ते मनू भाकर आहेत. मनू भाकर यांचं वैशिष्ट्य काय आहे? तर मनू भाकर हे पॅरिस ॲग्रीमेंट जे आहे पॅरिसच्या ज्या ऑलिम्पिक झाल्या पॅरिसच्या ऑलिम्पिक्स त्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांना 2 मेडल जे आहेत ते 2 मेडल्स मिळाले आहेत. मनू भाकर यांना पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये 2 मेडल मिळालेले आहेत. तर कोणत्याही सिंगल इव्हेंटमध्ये किंवा सोलो इव्हेंटमध्ये कोणत्याही महिलेने मिळवलेले 2 मेडल्स मिळवलेले आहेत. ही पहिली भारतीय महिला आहे जिनं काय केलेलं आहे? सिंगल इव्हेंटमध्ये म्हणजे सोलो इव्हेंट जो असतो सोलो इव्हेंट त्या वैयक्तिक खेळामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? 2 मेडल जे आहेत ते 2 पदक मिळवलेले आहेत मनू भाकर. कोणता ऑलिम्पिक्स लक्षात ठेवा? पॅरिस ऑलिम्पिक्स. नेक्स्ट, पुढचा प्रश्न कोणता आहे बघा? सर्वात जलद 14,000 एक दिवसीय धावा 287 डावमध्ये. ठीक आहे, कोणी पूर्ण केलेल्या आहेत? विराट कोहली. काय काय बघा या प्रश्नामध्ये कोणकोणते बिट्स तयार होतात? पहिले एक कीवर्ड आहे 14,000 धावा. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय धावा किती डाव आहेत? 287 डाव आहेत. त्या डावामध्ये कुणी पूर्ण केले आहेत? तर विराट कोहली यांनी पूर्ण केले आहेत. पुढचा प्रश्न, आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? आयकॉन ऑफ एक्सलन्स कोणाला सन्मान करण्यात आलेला आहे? तर जय शहा यांचा आयकॉन ऑफ एक्सलन्स या पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो कोणता आहे? कॉमनवेल्थ गेम्सचे नामांतर. आता लक्षात ठेवा कॉमनवेल्थ म्हणजे काय? तर ब्रिटिश मोनार्क जे होते ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं त्या ठिकाणचे जे काही देश आहेत त्यांनी एकत्र येऊन कॉमनवेल्थ नावाचं काय केलेलं आहे? एक संघटना तयार केली आहे किंवा कॉमनवेल्थ नावाचं काय केलेलं आहे? त्यांनी एक व्यवस्था तयार केलेली आहे ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं अशा ठिकाणी. बरं, हे देश कोणते आहेत? त्यांना कंपल्सरी त्यामध्ये घेण्यात आलेले आहे का? नाही, ते स्वेच्छेने त्यात सहभागी झाले आहेत. असे कॉमनवेल्थ देश किती आहेत? तर ते 56 देश आहेत. कॉमनवेल्थ किती आहेत? 56 देश जे आहेत ते 56 देश जे आहेत ते काय आहेत? कॉमनवेल्थ कंट्रीज म्हणतो आपण त्याला. आणि हे कॉमनवेल्थ कंट्रीज जे आहेत 56 देश ते 56 देश एकत्र येऊन ते काय करायचे? स्पर्धा भरवतात. त्यांना कॉमनवेल्थ गेम्स म्हणायचो पूर्वी आपण. आता त्याचं काय केलं? त्याचं नामांतर केलेलं आहे आणि ते कॉमनवेल्थ गेम्सचं नामांतर काय झालं? कॉमनवेल्थ स्पोर्ट्स झालेलं आहे. ठीक आहे, पुढचा, दक्षिण ध्रुवावर एकट्याने स्कीइंग करणारे पहिले भारतीय कोण आहेत? हे बघा, पृथ्वी जी आहे ही पृथ्वी आहे, हे उत्तर ध्रुव आहे आणि इथं दक्षिण ध्रुव आहे.
हे कोणतं आहे, हे उत्तर ध्रुव आणि हे दक्षिण ध्रुव आहे. इथं स्कीइंग करणे म्हणजे काय, स्कीइंग करणारे पहिले भारतीय. आता जर तुम्हाला परीक्षेला विचारले की दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे पहिले भारतीय कोण असं जर विचारलं तर ते पहिले भारतीय दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे होते JK बजाज. जतींद्र कुमार बजाज नावाचे व्यक्ती जे आहेत ते पहिल्यांदा या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेले. हा झाला पहिला प्रश्न. ठीक आहे. दुसरा प्रश्न म्हणजे काय असणार आहे जो इथे विचारलेला आहे, दक्षिण ध्रुवावर हे लोक गेलेत, त्यांचं नाव काय आहे, त्यांचं नाव आहे सतीश गोगिनेनी. हे दक्षिण ध्रुवावर गेले आणि तिथं त्यांनी काय केले, स्कीइंग केलेलं आहे. काय केलेलं आहे, स्कीइंग जे आहे ते स्कीइंग केलेलं आहे. म्हणजे दक्षिण ध्रुवावर एकट्याने स्कीइंग करणारे पहिले भारतीय. आता एकट्याने करणारे स्कीइंग म्हणजे काय, तर पाय जे असतात ते पायाखाली काय केलं, स्लायडिंग हे लावलेले असतात आणि ते काय करतात, बर्फावरून घसरत जातात, लक्षात ठेवा. असं ते एकट्यानं म्हणजे वैयक्तिकरित्या स्कीइंग करणारे पहिले काय भारतीय कोण ठरले, सतीश गोगिनेनी ठरलेले आहेत. आता हे जे सतीश गोगिनेनी होते त्यांच्याबद्दल थोडं सांगायचं झालं तर त्यांची बहीण आहे, त्या बहिणीच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी एक प्रोजेक्ट राबवलेला आणि त्या प्रोजेक्टचं नाव काय होतं, तर प्रोजेक्टचं नाव होतं स्पंदन. प्रोजेक्टचं नाव काय होतं, स्पंदन. ह्या प्रोजेक्ट स्पंदनच्या अंतर्गत ते काय केलेले आहेत, ह्या प्रोजेक्ट स्पंदनच्या अंतर्गत ते दक्षिण ध्रुवावर गेलेले आहेत. त्यांच्या बहिणीच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी राबवलेलं. आणि त्याला काय दाखवायचं होतं, तर सर्वात महत्त्वाचं आता सध्याच्या या युगामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे तर मेंटल हेल्थ हे आहे. तो मेंटल हेल्थ किंवा आपण काय म्हणतो मानसिक आरोग्य जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते मानसिक आरोग्याच्या संदर्भात जागृती करण्यासाठी त्यांनी एक प्रोजेक्ट स्पंदन राबवलेलं आणि त्या प्रोजेक्ट स्पंदन अंतर्गत त्यांनी ठरवलेलं की दक्षिण ध्रुवावर जाऊन काय करायचं आहे, त्यांनी स्कीइंग करायचं आहे. जर परीक्षेला विचारले तुम्हाला तर दक्षिण ध्रुवावर एकट्याने स्कीइंग करणारे पहिले भारतीय कोण, तर सतीश गोगिनेनी. आणि जर असा प्रश्न विचारला की दक्षिण ध्रुवावर जाणारे पहिले भारतीय कोण, तर नाव काय त्यांचं, जतींद्र कुमार बजाज. JK बजाज देखील म्हणतात त्यांना. काय म्हणतात, JK बजाज. म्हणजे प्रश्न समजून घ्या, पहिले भारतीय जाणारे म्हटल्यावर JK बजाज आणि इथं जाऊन स्कीइंग करणारे पहिले भारतीय म्हणजे कोण आहेत, सतीश गोगिनेनी आहेत. त्यांच्या प्रोजेक्टचं नाव काय आहे, स्पंदन. आणि ते का, त्यांच्या बहिणीच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी हे प्रोजेक्ट स्पंदन राबवलेलं. पुढचा प्रश्न काय, ओडिसी नृत्याचे जनक. आता हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये कॉमनवेल्थ गेम्सचं नामकरण काय झालं आहे, कॉमनवेल्थ स्पोर्ट झाला, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर ओडिसी नृत्याचे जनक कोण आहेत, तर ओडिसी नृत्याचे जनक जे आहेत तर ते कोण आहेत, मायाधर राऊत जे आहेत ते मायाधर राऊत काय आहेत, ओडिसी नृत्याचे जनक आहेत. ओडिसी नृत्याचे जनक कोण आहेत, मायाधर राऊत आहेत. नेक्स्ट, आता मायाधर राऊत लक्षात ठेवा, हे नाव लक्षात ठेवा. ओडिसी कवी आणि 1857च्या बॅचचे IAS अधिकारी कोण होते, ज्यांना 2006 मध्ये पद्मभूषण मिळाला. त्यांचं नाव आहे रमाकांत रथ. नाव काय त्यांचं, रमाकांत रथ. पुढचा प्रश्न काय, तर भारतीय वंशाचे अमेरिकन बँकर आणि अमेरिकन इंडियन फाउंडेशन जे आहे ते. आता इथं काय लक्षात ठेवा, हा प्रश्न सगळ्यांनी हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. सरळ सेवा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न पाठ करायचा आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांनी देखील लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न काय बघा, इथं नावं कोणकोणते ती सगळी तुम्हाला नावं माहीत पाहिजे, लक्षात घ्या. आता भारतीय वंशाचे अमेरिकन बँकर आणि अमेरिकन इंडियन फाउंडेशनचे संस्थापक कोण आहेत, तर त्याचं नाव आहे व्हिक्टर मेनेझिस. हे मूळ भारतीय आहेत. आता इथे सगळी नावं वाटलं, ज्यावेळी आपण ही सर्व नावं वाचतो त्यावेळी आपल्याला कळत नाही बाबा हा व्हिक्टर मेनेझिस म्हणजे हा भारतीय वंशाचा आहे असं वाटतो का, नाही वाटत नाही. पण ॲक्च्युली हे कोण आहेत, हे भारतीय वंशाचे आहेत. नाव काय त्यांचं, व्हिक्टर मेनेझिस. हे भारतीय वंशाचे आहेत. ते खूप फेमस एक मोठे व्यक्तिमत्व आहे. अमेरिकन बँकर आहेत आणि त्यांच्या फाउंडेशनचं नाव काय, अमेरिकन इंडियन फाउंडेशन. हे त्यांच्या फाउंडेशनचं नाव आहे. हा पहिला मुद्दा. तर हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा, ही इतर नावं कोणाचे आहेत, सुंदर पिचाई. आता सुंदर पिचाई म्हणजे कोण, तर अल्फाबेट. ठीक आहे, अल्फाबेट. आणि दुसरं म्हणजे काय, गुगल. हे गुगलचे CEO आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आपण काही जरी केलो तर गुगल काय करतो, गुगलचा वापर करतो. हे गुगलचे CEO आहेत सुंदर पिचाई. आणि हे अल्फाबेट म्हणजे काय, तर हे गुगलची पॅरेंट कंपनी आहे, लक्षात ठेवा. पॅरेंट कंपनी जे मूळ कंपनी आहे ते अल्फाबेट आणि त्या अल्फाबेट कंपनी मार्फत कोणता, आपलं गुगल. आपल्याला जे माहिती आहे ते गुगल. त्या गुगलचे CEO कोण आहेत, सुंदर पिचाई आहेत. पहिला मुद्दा. दुसरं, सत्य नाडेला कोण आहेत, तर मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. मायक्रोसॉफ्ट जे आहे त्या मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत, त्यांचं नाव काय आहे, सत्य नाडेला आहे. म्हणजे सुंदर पिचाई म्हटलं तर तुम्ही गुगलचे CEO म्हणायचं. सत्य नाडेला म्हटलं तर म्हणायचं मायक्रोसॉफ्टशी संबंधित आहेत. मायक्रोसॉफ्टचे CEO, मुख्य कार्यकारी अधिकारी, मराठीमध्ये त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतो. ही दोन्ही नावं लक्षात ठेवायचं. तिसरं म्हणजे शंतनू नारायण, हे पुढचं नाव जे आहे हे कोण आहेत, तर ॲडोब जे आहे, ॲडोब ह्याचे काय आहेत, ते CEO आहेत. सांगण्याचं तात्पर्य इथे 4 नावं दिलेत. त्यात भारतीय वंशाचे अमेरिकन बँकर, अमेरिकन इंडियन फाउंडेशनचे संस्थापक कोण आहेत, तर अमेरिकन इंडियन फाउंडेशनचे संस्थापक कोण आहेत, तर त्याचं नाव आहे व्हिक्टर मेनेझिस. आणि उरलेले 3 नावं आहेत, ते 3 नावं तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. उर्वरित 3 नावे कोणते आहेत, तर उर्वरित 3 नावे जी आहेत त्यामध्ये पहिलं नाव कोणतं आहे, तर पहिलं नाव काय, सुंदर पिचाई जे आहेत ते गुगलचे CEO आहेत.
दुसरं नाव सांगितलं तुम्हाला तर कोणतं सांगितलं, सत्या नाडेला, ते मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. ठीक आहे. तिसरं नाव जे आहे ते तिसरं नाव कोणतं सांगितलं, तर तिसरं नाव जे आहे ते तिसरं नाव सांगितलं, कोणतं आहे तिसरं नाव, थर्ड नेम इज द विक्टर मेनेझिस. आणि चौथं नाव जे आहे ते चौथं नाव कोणतं सांगितलं तर शंतनू नारायण. आणि शंतनू नारायण कोण आहेत, ॲडोब म्हणून एक कंपनी आहे, लक्षात ठेवा. ती हे बघा बेसिकली सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या कुठं आहेत, ह्या सगळ्या अमेरिका ज्या आहेत त्या अमेरिकेतल्या आहेत. ठीक आहे. बघा थोडंसं डिस्प्ले केलेलं म्हणून परत सांगितलं. आता पुढचा प्रश्न, हे चारही नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. मगाशी लिहिलेलं आपण गेलेलं आहे. सुंदर पिचाई गुगलचे CEO, सत्या नाडेला मायक्रोसॉफ्ट हे जे आहेत. ठीक आहे. हे जे आहेत ते सुंदर पिचाई कशाशी संबंधित आहेत, तर सुंदर पिचाई जे आहेत ते सुंदर पिचाई गुगल, सत्या नाडेला मायक्रोसॉफ्ट आणि शंतनू नारायण जे आहेत ते ॲडोब. ठीक आहे. इथंपर्यंत सांगितलं. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय, भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक जो आहे तो कोणत्या संस्थेने बनला आहे, भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक म्हणतो आपण. ठीक आहे. हा जो हायपरलूप टेस्ट ट्रॅक जो आहे, हायपरलूप टेस्ट ट्रॅक तो कुठं बनवलेला आहे, तर हायपरलूप टेस्ट ट्रॅक जो आहे तो IIT मद्रास जे आहे ते IIT मद्रासनं बनवलेला आहे. भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक जो आहे तो कुठं बनवलेला आहे, IIT मद्रास जे आहे तिथं. नेक्स्ट, मायक्रोसॉफ्टने सादर केलेल्या AI मल्टी मॉडेलचे नाव काय. आता मगाशीच मायक्रोसॉफ्टशी संबंधित एक नाव जे आहे मागच्या प्रश्नामध्ये बघितलं, त्याचं नाव काय होतं, तर त्यांचं नाव काय होतं, तर सत्या नाडेला. हे कोण होते, मायक्रोसॉफ्टचे CEO होते म्हणून सांगितलं. आता मायक्रोसॉफ्टचे संबंधित दुसरा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न आलेला आहे. तर कोणता प्रश्न आलेला आहे, तर मायक्रोसॉफ्टशी संबंधित पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काय, तर मायक्रोसॉफ्टने सादर केलेल्या AI मल्टी मॉडेलचे नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे मॅग्मा. काय नाव आहे, मॅग्मा. मगाशी नाव तुम्हाला सांगितलं बघा, सत्या नाडेला, याच पेजवर आहे बघा. सत्या नाडेला कशाशी संबंधित आहे, तर मायक्रोसॉफ्टशी संबंधित आहेत. ठीक आहे. आणि त्याच मायक्रोसॉफ्टनं काय केलं आहे, एक AI जे आहे ते AI मल्टी मॉडेल काय बनवलेलं आहे, तर मल्टी मॉडेलचं नाव आहे ते AI म्हणजे काय, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जे करतं ते मल्टी मॉडेल बनवलं, त्याचं नाव काय आहे, मॅग्मा आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्टचं जे CEO आहे त्यांचं नाव इथं आहे आणि मायक्रोसॉफ्टनं बनवले AI मल्टी मॉडेल आहे त्याचं नाव जे आहे ते काय आहे, मॅग्मा आहे. पुढचा प्रश्न, एलॉन मस्क. आता एलॉन मस्क यांच्या XAI कंपनीने तयार केलेल्या स्मार्ट AI चॅटबोर्डचे नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे ग्रोक. त्याचं नाव काय, ग्रोक. परत एकदा लक्षात ठेवा, मॅग्मा म्हटलं, तर मॅग्मा कशाशी संबंधित आहे, मायक्रोसॉफ्ट जे आहे ते मायक्रोसॉफ्टचं AI टूल आहे. आणि एलॉन मस्कनं तयार केलं XAI कंपनी जी आहे एलॉन मस्क यांची, त्यांनी स्मार्ट AI चॅटबोर्ड जे तयार केलं आहे त्याचं नाव काय आहे, ग्रोक. हे विसरायचं नाही, हे मायक्रोसॉफ्टशी संबंधित आहे आणि हे स्मार्ट AI XAI शी संबंधित आहे. पुढचा, सिप्री. आता सिप्री अहवाल म्हणजे काय, आता सिप्री हे काय करतो, हा जो सिप्री ही जो अहवाल आहे कशा संदर्भात आहे. पहिला मुद्दा, सिप्री अहवाल जो आहे तो कोणता देश सर्वात जास्त संरक्षणाच्या संदर्भातले जे शस्त्र आहेत ते शस्त्र आयात करतो त्याच्या संदर्भात आहे. हा सिप्री अहवालामध्ये काय सांगितलेलं आहे, 2020 ते 2024 ह्या 4 वर्षामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्रांचा आयातदार देश, कोणत्या देशानं जगामध्ये सर्वात जास्त शस्त्र मागवलेले आहेत आणि दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्रास्त्राचा आयातदार देश कोण आहे, तर ह्या प्रश्नाचं स्पेसिफिक उत्तर काय आहे, भारत आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आता भारत पूर्वी सर्वात जास्त पैशाच्या स्वरूपात जर बघितलं की सर्वात जास्त शस्त्रास्त्रांचा आयात भारत करत होता, पण 20 ते 24च्या दरम्यान भारताचा क्रमांक किती राहिलेला आहे 4 वर्षाचा जर तुम्ही बघितलं तर सिप्री अहवालानुसार भारत हा शस्त्रास्त्रांचा आयातदार करणारा जगातला 2 क्रमांकाचा देश आहे. मग 1 क्रमांकाचा देश कोणता आहे, तर साधी गोष्ट आहे, ज्या देशामध्ये युद्ध चालू आहे तो देश, आणि तो देश म्हणजे कोणता, युक्रेन. युक्रेन जो आहे आता सध्या जगातील सर्वात मोठं शस्त्रास्त्रांचा आयात करणारा देश आहे आणि 2 क्रमांकाचा सिप्री अहवालानुसार शस्त्रास्त्रांचा आयात करणारा देश म्हणजे कोणता आहे, भारत आहे. नेक्स्ट, चंद्रावरील पाण्याचे मॅपिंग करण्यासाठी नासाने, हे लुनार ट्रेलब्लेझर नाव आहे. मॅपिंग करायचं म्हणजे काय, चंद्रावर पाण्याचे मॅपिंग करण्यासाठी नासाने कोणता उपग्रह प्रक्षेपित केला आहे, चंद्रावरचं पाणी हे ते शोधायचं आहे आणि त्याचं ट्रेसिंग आणि मॅपिंग करायचं आहे. त्याचं नाव काय आहे, लुनार ट्रेलब्लेझर. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, स्टार, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नाव काय आहे त्याचं, लुनार ट्रेलब्लेझर. नेक्स्ट, पुढचा प्रश्न जो आहे तो युरोपियन स्पेस एजन्सी, म्हणजे इथं बघा आपण नासा आहे त्या नासाबद्दल चर्चा केली, अमेरिकेची स्पेस एजन्सी, आणि इथं युरोपियन स्पेस एजन्सीचे आता एक न्यूज जे आहे ते न्यूज आले. आता ही न्यूज काय होती, हे खूप महत्त्वाची न्यूज आहे ही देखील. आता काय बघा, हे युरोपियन स्पेस एजन्सीने काय केलं आहे, एक अंतराळवीर पाठवणार आहे, पण तो काय असणार आहे, तो दिव्यांग अंतराळवीर आहे. लक्षात ठेवा,
म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सीनं पहिलं दिव्यांग अंतराळवीर आहेत, त्या अंतराळवीर काय करणार आहेत, पाठवणार आहेत. त्यांचं नाव काय आहे, त्यांचं नाव आहे जॉन मॅकफॉल. नाव काय त्यांचं, जॉन मॅकफॉल. पहिली न्यूज होती नासाची. नासा आहे ते नासा चंद्रावर काय करणार आहे, पाण्याचं मॅपिंग करण्यासाठी पाठवणार आहे, त्याचं नाव काय, लुना ट्रेस ब्लेझर. दुसरी न्यूज आहे ती काय आहे, युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजे इसाचं आहे. आणि इसा काय करणार आहे, अंतराळामध्ये पहिले अपंग व्यक्ती पाठवणार आहे. आणि अंतराळामध्ये पहिले अपंग, किंवा आपल्या भाषेमध्ये आपल्या भारतामध्ये आपण अपंग शब्दाच्या जागी कोणता शब्द वापरतो, दिव्यांग. अंतराळामध्ये जाणारे पहिले दिव्यांग व्यक्ती कोण आहेत, त्याचं नाव आहे जॉन मॅकफॉल. नाव काय त्यांचं, जॉन मॅकफॉल. पुढचा प्रश्न, आसाम सरकारने स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे पहिले राज्य म्हणून कोणता उपग्रह प्रक्षेपित केला, तर आसाम सॅट. हे बघा, दोन गोष्टी आहेत. भारतातलं पहिलं राज्य ज्या राज्यानं स्वतःचं उपग्रह प्रक्षेपित केलंय ते म्हणजे कोणतं राज्य आहे, आसाम. परत स्टार ह्या प्रश्नाला. भारतातलं पहिलं राज्य ज्या राज्यानं काय केलेलं आहे, आपलं उपग्रह प्रक्षेपित केलेलं आहे, ते राज्य म्हणजे कोणतं आहे, आसाम. हे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ते आसाम जे आहे ते पहिलं राज्य आहे भारतातलं, ते राज्यानं जे उपग्रह प्रक्षेपित केलेलं आहे स्वतःचा, ते कोणतं आहे, आसाम सॅट. नाव काय त्याचं, आसाम सॅट. आता इथं नाव दिलेत, आसाम सॅट दिले, ब्रह्मपुत्र दिले, आसाम स्पेस वन दिले, आसामी असं ऑप्शन्स दिलेत. तुम्ही फक्त लक्षात ठेवा त्याचं नाव काय, आसाम सॅट नाव आहे. पुढचा प्रश्न, 2025चे 97 ऑस्कर पुरस्कार कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले, तर लक्षात ठेवा त्याचं नाव आहे लॉस एंजेलिस. ऑस्कर पुरस्कार सोहळा जो आहे, 97 ऑस्कर पुरस्कार सोहळा झाला कुठं आयोजित झाला, लॉस एंजेलिस. ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस. बार्बाडोस नावाचा एक देश आहे, आणि ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा पुरस्कार कोणाला देण्यात आला, नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. हॉलबर्ग पुरस्कार 2025, ठीक आहे, हा कोणाला देण्यात आला, गायत्री चक्रवर्ती स्पिवाक. नाव काय त्यांचं, गायत्री चक्रवर्ती स्पिवाक जे आहे ते स्पिवाक नाव आहे. त्यांना कोणता पुरस्कार देण्यात आला, हॉलबर्ग पुरस्कार जो आहे तो हॉलबर्ग पुरस्कार देण्यात आला. ठीक आहे. यूकेचा नाइटहूड पुरस्कार कोणात आला, तर त्यांना यूकेचा नाइटहूड पुरस्कार जो आहे ते एन चंद्रशेखर यांना देण्यात आला. कोणाला देण्यात आला, एन नाइटहूड पुरस्कार. हा सर्वात मानाचा पुरस्कार यूकेचा, इंग्लंडचा सर्वात मानाचा पुरस्कार मानला जातो. तो पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर एन चंद्रशेखर यांना मिळालेला आहे. त्यानंतर टाइम्सच्या वार्षिक सर्वोत्तम महिलांच्या यादीत स्थान मिळवलेली एकमेव भारतीय महिला कोण आहेत. पण पुढचा प्रश्न स्टार्ट. टाइम्स दरवर्षी 100 सर्वोत्तम महिला आहेत त्या महिलांची यादी काढते, दरवर्षी काढते, वार्षिक यादी असते. आणि त्या वार्षिक यादीमध्ये एकाच भारतीय महिलेचं नाव जे आहे ते आलेलं आहे. त्यांचं नाव काय आहे, पूर्णिमा देवी बर्मन. नाव काय त्यांचं, पूर्णिमा देवी बर्मन. त्यांचं नाव आहे पूर्णिमा देवी बर्मन. पुढचं, दिया सलाई. मागच्या आपल्या चर्चेमध्ये हा प्रश्न घेतलेला आहे. परत एकदा, दिया सलाई आत्मचरित्र आहे, कुणाचं आहे, कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी कोण आहे, तर यांना मिळालेला आहे नोबेल पीस प्राइज. ठीक आहे. हे जे कैलास सत्यार्थी आहेत त्यांना नोबेल पीस प्राइज मिळालेलं आहे. ते कुणासोबत त्यांनी शेअर केलेलं आहे, म्हणजे दोघांना मिळून एकत्रित मिळालेलं आहे. दुसरं नाव आहे मलाला युसुफझई. मलाला युसुफझई कोण आहेत, त्या पाकिस्तानच्या एक मुलीचं नाव आहे मलाला युसुफझई. आणि दुसरं नाव जे आहे ते दुसरं नाव त्यावेळी दोघांना एकत्रित मिळालं ते म्हणजे कोणतं आहे, कैलास सत्यार्थी. त्यांचं एक नवीन आत्मचरित्र आलं आहे, त्या आत्मचरित्राचं नाव का, दिया सलाई. आणखीन एक मुद्दा, या कैलास सत्यार्थीचं जे संघटना होती, जी संस्था होती, त्या संस्थेचं नाव काय, ज्या संस्थेला हा नोबेल पुरस्कार मिळालेला, तर त्याचं नाव काय आहे, बचपन बचाओ आंदोलन. त्याचं नाव काय आहे, बचपन बचाओ आंदोलन. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आयफा पुरस्कार. ठीक आहे. हे आयफा पुरस्कार 2025 कोणत्या ठिकाणी झाला, जयपूरमध्ये झाला. या पेजवर बघा, या पेजवर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं काय, हा जो आहे हा एक प्रश्न होता काय बाबा, टाइम्सच्या वार्षिक सर्वोत्तम महिलांच्या यादीमध्ये एकमेव भारतीय, त्यांचं नाव काय, पूर्णिमा देवी बर्मन. पुढचं आहे दिया सलाई. हे आत्मचरित्र आहे, कुणाचं आहे, कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थींना काय मिळालेलं आहे, त्यांच्या संस्थेला नोबेल मिळालेला आहे, नोबेल पीस प्राइज मिळालेलं आहे, शांतीचं नोबेल मिळालं आहे. त्यांच्या संस्थेचं नाव काय, बचपन बचाओ आंदोलन. ठीक आहे. आयफा पुरस्कार 2025 कुठं झाले, जयपूरमध्ये झाले. रामसर पुरस्कार मिळणारे पहिले, ठीक आहे, व्यंकटेशन कोण आहेत, तर हे जयश्री व्यंकटेशन. ॲक्च्युली काय आहे, रामसर पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय कोण आहेत असं आहे, तर ते आहे त्यांचं नाव काय, जयश्री व्यंकटेशन. हुमयूर बी नंदिनी 2025. ठीक आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम कोणत्या शहरामध्ये झाला, तर हा सांस्कृतिक कार्यक्रम गुवाहाटी शहरामध्ये झाला.
जी सफल हे मागच्या आपल्या चर्चेमध्ये एकदा झालेलं आहे. जी सफल ही योजना अंत्योदय लोकांसाठी आहे. कोणत्या सरकारनं चालू केलेलं आहे? जी फॉर गुजरात, गुजरात सरकारनं चालू केलेलं आहे. घरातील कालबाह्य औषधे वैज्ञानिक पद्धतीने गोळा करून विल्हेवाट लावणारे पहिले राज्य, हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात. याच एप्रिल महिन्यामध्ये एक आपला कराड आहे, त्या कराडचं नाव आलं. ते काय करणार आहे? कराड गावाचं नाव आलेलं आहे, कराड शहराचं नाव आलेलं आहे. ते कशाच्या संदर्भात आलं आहे? तर ते पूर्णपणे शास्त्रीयदृष्ट्या सगळे जे दवाखान्यामधील ज्या ज्या गोष्टी आहेत, टाकाऊ पदार्थ आहेत, त्यांचं विलगीकरण करून त्यांचं काय करायचं, त्यांचं विल्हेवाट लावण्याची पद्धतीसाठी कराड शहराचं नाव आलेलं. त्याचबरोबर लक्षात ठेवा, पूर्ण एका राज्यामध्ये एक्सपायर्ड झालेले जे औषध असतात, एक्सपायर्ड झाले ज्यांची तारीख संपलेली असते, त्या तारीख संपलेल्या औषधांचं वैज्ञानिक पद्धतीने सगळ्या औषधे काय करतात? गोळा करणार त्यांनी, आणि ते गोळा करून त्याची विल्हेवाट लावणार असं पहिलं राज्य. म्हणजे घरातील कालबाह्य औषधे वैज्ञानिक पद्धतीने गोळा करायचं आणि त्याचं विल्हेवाट लावायचं असं पहिलं राज्य कोण आहे? तर ते अर्थातच केरळ आहे. केरळमध्ये शिक्षण जे आहे, लिटरसी रेट जे आहे ते सर्वात जास्त आहे, त्यामुळे हे राज्य कोणतं आहे? केरळ आहे. नेक्स्ट, केरळ सरकारने डोळ्यांच्या दीर्घकालीन आजाराच्या निदानासाठी AI चलित उपक्रम चालू केले, नयनामृत. ठीक आहे, म्हणजे केरळचे दोन प्रश्न आहेत लक्षात घ्या. पहिला प्रश्न काय? केरळ राज्य जे आहे ते केरळ राज्यानं काय केलेलं आहे? ते केरळ राज्यानं कालबाह्य झालेली सगळी औषधं, प्रत्येक घरातील औषधं, दवाखान्यातली नाही, प्रत्येक घरामध्ये आपण जे औषध देतो त्या औषधामध्ये काय असतं? एक्सपायरी डेट असते. मग ते काय करतात? ते पूर्ण सगळ्या ज्या ज्या घरामध्ये ते त्या बॅचचे जे जे औषधे गेले आहेत त्याच्यावर नंबर असतात, त्याच्यावर त्यांना शोधायचं, कालबाह्य औषधं सगळी कलेक्ट करायची, गोळा करायची आणि ते सगळ्यांची विल्हेवाट लावायची. हे पूर्ण शास्त्रीयदृष्ट्या एक पद्धती राबवली. कोणत्या राज्यानं? तर केरळ राज्यानं. आणि ह्याच केरळ राज्यानं एक दीर्घकालीन आजार, डोळ्यांचे जे दीर्घकालीन आजार आहेत त्यांच्या संदर्भात एक AI चलित म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक उपक्रम राबवला आहे. त्याचं नाव काय? नयनामृत. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद, ठीक आहे, अजमेर या ठिकाणी झाली. ट्रान्सजेंडर परिषद म्हणजे तृतीय पंथी परिषद म्हणतो आपण. गुटखा आणि पान मसाल्यावर 1 वर्षासाठी बंदी कोणत्या राज्यानं घातलेली आहे? झारखंड राज्यानं घातलेलं आहे. गुटखा आणि मसाला, पान मसाल्यावर 1 वर्षाची बंदी जी आहे ती झारखंड राज्यानं केली आहे. नीती आयोगाने कोणत्या समितीची स्थापना केलेली आहे? तर नीती आयोगाने VK पॉल समितीची स्थापना केलेली आहे. नीती आयोगाने कोणत्या समितीची स्थापना केलेली आहे? VK पॉल समिती. कशाशी संबंधित आहे? तर VK पॉल हे नीती आयोगाचे काही सदस्य आहेत आणि हे जे आहेत VK पॉल यांच्या संदर्भात आधी सुद्धा एक समिती स्थापन करण्यात आलेली आणि हे जे आहे इंद्रधनुष नावाचं जे एक प्रोजेक्ट आहे त्याच्या संदर्भातली ही समिती आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, कोणत्या राज्याने बथौ धर्माला अधिकृत मान्यता दिली? कोणत्या राज्याने बथौ धर्माला मान्यता दिली? तर ते राज्य आहे आसाम. आता बथौ धर्म म्हटल्यावर 2 गोष्टी आहेत लक्षात ठेवा. परत बथौ धर्म म्हणजे काय? तर बथौ धर्म 2 आहेत. हा म्हणजे काय? पहिला मुद्दा म्हणजे कोणत्या राज्याचे? एक आसाम आणि दुसरं म्हणजे हिमाचल प्रदेश घेऊ शकता तुम्ही. हिमाचल प्रदेश राज्य घेऊ शकता. आता 2 गोष्टी आहेत लक्षात ठेवा. पहिल्यांदा आपण इथं करूया. कोणत्या राज्याने बथौ धर्माला अधिकृत मान्यता दिली? त्याचं नाव आहे आसाम. दुसरं म्हणजे हाच बथौ की जडी म्हणून एक प्रकार आहे, लक्षात ठेवा. बथौ की जडी. आता बथौ की जडी कुठं आहे? हा जो आहे तो कशाशी संबंधित आहे? तर हिमाचल प्रदेशशी संबंधित आहे. बथौ की जडी म्हणजे काय? तर हिमाचल प्रदेशमध्ये बियास नदीवर पॉन्ग रिझर्व्हायर आहे. कोणता? बियास. हिमाचल प्रदेश जे आहे ते हिमाचल प्रदेशमध्ये बियास जी नदी आहे त्याच्यावर कोणतं रिझर्व्हायर आहे? पॉन्ग नावाचं रिझर्व्हायर आहे. आणि ते पॉन्ग रिझर्व्हायर बांधल्यामुळं तिथं काही मंदिरं होती ती काय केली? पूर्ण सबमर्ज झाली त्या पाण्यामध्ये. आणि ती सगळी जे लहान लहान मंदिरं आहेत त्यांना बथौ की जडी म्हणतात आणि ते शिवशी संबंधित आहेत. आणि फक्त ते मे आणि जूनमध्ये ज्यावेळी पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं त्याच वेळी दिसतात. तो बथौ की जडी ते सुद्धा आता सध्या चर्चेमध्ये आहे. UPSC जे अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांना ते माहीत असेल, लक्षात ठेवा. बियास नदीवर हिमाचल प्रदेशमध्ये जे पॉन्ग रिझर्व्हायर आहे, पॉन्ग जलाशय जे आहे, ते पॉन्ग जलाशयामुळे काय झालं? ते सगळ्या ते लहान लहान मंदिरं आहेत तर ते सबमर्ज झाले आहेत हिमाचल प्रदेशमधील. मग त्याला बथौ की जडी म्हणतात. आणि मे जूनमध्ये पाण्याचं प्रमाण कमी झाल्यावर ते दिसतात सगळे. आणि दुसरं म्हणजे काय? बथौ नावाचा धर्म आहे तो कशाशी संबंधित आहे? आसाम राज्य. आणि त्या आसाम राज्यानं त्या बथौ धर्माला काय दिलेलं आहे? मान्यता दिलेली आहे. भारताचे पहिले जागतिक शांतता केंद्र स्टार, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र आहे ते कोणते आहे? तर तिथं गुरुग्राम या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे. कोणत्या ठिकाणी? गुरुग्राम. कोणत्या विद्यापीठाला डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले आहे? तर त्याचं नाव आहे, आता इथं 2 गोष्टी आहेत लक्षात ठेवा. मनमोहन सिंग जे आहे ते मनमोहन सिंगच्या संदर्भात चर्चा केलं, ठीक आहे. मनमोहन सिंग जे आहे ते मनमोहन सिंगच्या संदर्भात तुम्ही जर चर्चा केला तर मनमोहन सिंग भारत जे आहे त्या भारताचे
पंतप्रधान ज्यावेळी होते त्याच्या आधी लक्षात ठेवा मनमोहन सिंग आहे त्यांचा जर तुम्ही मागचा कालखंड जर बघितला, त्यांनी अर्थमंत्री ज्यावेळी होते मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना भारतामध्ये LPG मॉडेलचा स्वीकार करण्यात आला. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, मराठीमध्ये काय म्हणतात तर मराठीमध्ये त्याला जा म्हणतात. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हे जे मॉडेल आहे हे मॉडेल पहिल्यांदा कोणामुळे आलं? मनमोहन सिंग यांच्यामुळे आलं, लक्षात घ्या. आता असे जे मनमोहन सिंग आहेत, ह्या मनमोहन सिंगचा जर तुम्ही विचार केला तर मनमोहन सिंग भारताचे जे पंतप्रधान होते, आता अलीकडेच त्यांचं नुकतंच काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्यांचं निधन झाल्यानंतर देखील तुम्ही त्यांच्या जर युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर कोणतं युनिव्हर्सिटीच्या संदर्भ म्हणजे विद्यापीठ जे आहे ते विद्यापीठाचं जर नावाचा विचार केला तर त्याचं नाव काय आहे तर बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी आहे, लक्षात घ्या. आता बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी तर ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आहे, पुढच्या पानावर आहे का बघूया, मी चेक करतोय. पुढच्या पानावर याचं नाव नाही आहे, लक्षात ठेवा. त्याचे ऑप्शन आहे, तर ऑप्शन इथून कट झाला आहे. फक्त लक्षात ठेवा कोणत्या विद्यापीठ डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले तर इथं दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आहे. पुढचं ऑप्शन इथं नाही आहे, लक्षात ठेवा. त्याचं नाव काय आहे? बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी. बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा. कोणत्या विद्यापीठ डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले? बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी महत्त्वाचं आहे. मनमोहन सिंग जे आहे त्यांच्या कालखंडामध्ये उखाजा जे आहे ते उखाजा मॉडेल आहे, ते उखाजा मॉडेल होतं. हे जे आहे काही तांत्रिक अडचणीमुळे ते पुढचं पेज दिसत नाही. फक्त लक्षात ठेवा कोणत्या विद्यापीठ डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले तर त्याचं उत्तर आहे बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी. कोणतं आहे? बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, आसाम इलेक्ट्रॉनिक सिटी. आता दोन हे आपल्या भारतातले दोन महत्त्वाचे दोन व्यक्ती म्हणा. पहिलं मनमोहन सिंग आणि दुसरं म्हणजे कोणतं आहे तर दुसरे म्हणजे आहेत ते रतन टाटा. आसाम इलेक्ट्रॉनिक सिटीला कोणाचे नाव देण्यात आलं आहे तर त्याचं उत्तर आहे रतन टाटा. आसाम इलेक्ट्रॉनिक सिटी कोणाला नाव देण्यात आलं आहे? उत्तर आहे रतन टाटा. त्यानंतर पुढचं 2009-10 मध्ये भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त, ठीक आहे, कोण होते तर 16वे निवडणूक आयुक्त जे होते ते नवीन चावला होते. द्विभाषिक बहुराष्ट्रीय हवाई सराव, त्याचं नाव काय? इनोक्चॉस. द्विवार्षिक, दर 2 वर्षांनी अनेक राज्यांचे जे विमानं आहेत ते विमानं, ठीक आहे, यामध्ये सहभाग घेतात, हवाई सरावामध्ये सहभाग घेतात. ते कुठं झालेलं आहे तर त्याचं उत्तर काय आहे? ग्रीस आहे. त्याचं उत्तर काय आहे? ग्रीस आहे. शिक्षण आणि पोषण, लर्न टू ईट वेल. शिका, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? लर्न टू ईट वेल. लर्न टू ईट वेल. हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे तर युनेस्कोनं प्रकाशित केला आहे. लक्षात घ्या, परीक्षेला काही जरी विचारलं युनेस्को म्हणजे काय तर युनेस्को कशाशी संदर्भित आहे? चिल्ड्रनशी संबंधित आहे. आणि इथं काय बघा, लर्न टू ईट वेल, शिक्षण आणि पोषण, लर्न टू ईट वेल हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे तर हा अहवाल जो आहे तो युनेस्कोनं प्रकाशित केला आहे. गरिबी निर्मूलनासाठी आंध्र प्रदेश सरकारने कोणती योजना चालू केली आहे? त्याचं नाव आहे बंगारू कुटुंबम. P4 बंगारू कुटुंबम नाव आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. गरिबी निर्मूलन करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारनं चालू केलेली योजना P4 बंगारू कुटुंबम. नेक्स्ट, रेशन दुकानाद्वारे पहिली मोफत भात योजना. पहिली मोफत काय भात योजना जी आहे ती कोणत्या राज्यानं चालू केली? तेलंगणा. ठीक आहे, कोणत्या राज्यानं? तेलंगणा. नेक्स्ट, नीती, ठीक आहे, एनकेअर स्टेट्स इकॉनॉमिक्स फोरम पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेलं आहे? अर्थ मंत्रालयाने चालू केलेलं आहे. इकॉनॉमिक फोरम कुठल्या मंत्रालयानं? अर्थ मंत्रालयाने चालू केलं. नाव काय त्याचं? नीती एनकेअर. ठीक आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यात त्रिभुवन सहकारी विद्यापीठ? ठीक आहे, गुजरात राज्यात आहे. ठिकाण आहे आनंद. याची चर्चा आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये झालेली आहे. आनंद ठिकाण आहे. आनंदमध्येच अमूलचं सुरुवात झाली. आनंद जे आहे ते आनंद कशाशी संबंधित आहे? सहकारी संस्थांशी संबंधित आहे. ठीक आहे, आनंदमध्येच ऑपरेशन फ्लड जे आहे ते सगळ्यात मोठ्या प्रमाणात भारतामध्ये 1970च्या दशकामध्ये जी राबवण्यात आली, वर्गीस कुरियन ते आहेत ते वर्गीस कुरियन कशाशी संबंधित आहेत? ऑपरेशन फ्लडशी संबंधित आहेत. आणि ते ऑपरेशन फ्लड दुधाशी संबंधित आहे. आणि त्याचं सगळ्यात जास्त बेनिफिट जे झालं किंवा ज्याची सुरुवात कुठून झाली तर त्याचं तुम्ही म्हणू शकता अमूल आणि ठिकाण कोणतं आहे? आनंद. ठीक आहे. नेक्स्ट, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज. एक आहे फॅटी लिव्हर डिजीज, हे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज आहे. ठीक आहे, हे स्क्रीनिंग मोहीम आहे तो सुरू करणारा पहिला जिल्हा कोणता आहे तर रांची जिल्हा आहे. हा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट, आशिया कप हॉकी 2025चे यजमान राज्य कोणते आहे? बिहार. आशिया कप हॉकी जे होणार आहे त्याचे यजमान राज्य कोणते आहे? बिहार. आर्क्टिक काउन्सिलची स्थापना कोणत्या घोषणेद्वारे झाली? आर्क्टिक काउन्सिल म्हणजे काय हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ओटावा घोषणा. ओटावा हे ठिकाण आहे. ओटावा. ठीक आहे, ओटावा घोषणा म्हणतो याला. आर्क्टिक म्हणजे काय? जर ही पृथ्वी आहे, या पृथ्वीमध्ये हे काय विषुववृत्त आहे, इथं आर्क्टिक सर्कल आहे, इथं अंटार्क्टिक सर्कल आहे. आर्क्टिक सर्कल. ठीक आहे, आर्क्टिक वर्तुळ म्हणतो आपण. 66.5 अंशला आहे.
ठीक आहे. आणि इथं जे जे देश आहेत ना त्यांचं हे काय काउन्सिल आहे आणि ते ठिकाण कोणतं आहे, कोणती घोषणाद्वारे ते आहे त्याची स्थापना करण्यात आली, नाव काय त्याचं, ओटावा घोषणा. कोणतं घोषणा, ओटावा. मुख्यत्वे इथं कोणत्या देशात, सगळ्यात मोठा देश म्हणू शकता तुम्ही कॅनडा म्हणू शकता, दुसरा म्हणजे रशिया म्हणू शकता, आणि मग स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज सगळ्या ज्या आहेत त्या कंट्रीज ओटावा या ठिकाणीच आहे. हनात लांग पुई हे लक्षात ठेवा, परत स्टार. हनात लांग पुई नावाने वर्षभर चालणारी स्वच्छता मोहीम मिझोराममध्ये पूर्ण 1 वर्षभर स्वच्छता मोहीम करणार आहे. या मोहिमेद्वारे सगळा कचरा जो आहे तो कचरा गोळण्याची एक पद्धती निर्माण करणार आहे आणि पूर्ण राज्य जे आहे ते पूर्ण राज्य स्वच्छ ठेवण्यासाठीची मोहीम आहे. नाव काय त्यांचं, हनात लांग पुई. नेक्स्ट, कृषी प्रकल्प स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे, तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश. कोणतं राज्य आहे, उत्तर प्रदेश. डॉल्फिन सफारी. आता डॉल्फिन सफारी कोणत्या शहरात स्थापन झाली, तर वाराणसी. आता 2 लक्षात ठेवा, डॉल्फिन सफारी ते 2 भाग आहेत. एक आहे ही जी आहे ते रिव्हर डॉल्फिन सफारी आहे, आणि आपल्या इथं रिव्हर डॉल्फिन सफारी म्हणतो तर कोणती नदी म्हणतो आपण, गंगा. गंगामध्ये गांगेटिक डॉल्फिन असतं. हे डॉल्फिन सफारीचं अजून एक असतं ते मरीन डॉल्फिन सफारी असतं. मरीनला काय म्हणतो आपण, ओशियानिक किंवा मरीन म्हणतो, म्हणजे समुद्र जे आहे त्या समुद्रामधलं डॉल्फिन सफारी म्हणतो. याच्यासाठी फेमस कोणकोणतं आहे, तर याच्या संदर्भात पहिलं महाराष्ट्रातलं एक आहे ते दापोली आहे, मरीन डॉल्फिन सफारीसाठी दापोली, रत्नागिरी जिल्ह्यातलं. दुसरं जे आहे ते चियार बेट आहे, कोची जे आहे ते कोची जवळचं कोणतं बेट आहे, चियार बेट आहे. ठीक आहे. तिसरं म्हणजे कोणतं आहे, तर पालक स्टेट जे आहे ते पालक स्टेट जे आहे तमिळनाडूमध्ये, आणि तमिळनाडू आणि श्रीलंका जे आहे ते तमिळनाडू आणि श्रीलंकाच्या दरम्यान जो पाक समुद्रध्वनी आहे त्या पाक समुद्रध्वनीमध्ये, कोणतं समुद्रध्वनी, पाक समुद्रध्वनी, या समुद्रध्वनीमध्ये सुद्धा काय असते, डॉल्फिन सफारी असते. तसं लक्ष ठेवा, अजून एक ठिकाण गोवा, गोव्यामध्ये सुद्धा डॉल्फिन सफारी असते. पण हे सगळं गोव्यामध्ये कलिंगूट बीच, कोणतं बीच आहे, कलिंगूट, हे सगळं जे आहे ते समुद्रातील डॉल्फिन सफारी आहे. समुद्रातील डॉल्फिन सफारी म्हटलं, पहिलं कोणतं म्हणणार, दापोली. दुसरं कोणतं म्हणतात, चियार बीट, कुठं आहे ते कोची. तिसरं म्हणजे पाक समुद्रधनी म्हटलं कुठं आहे, तमिळनाडू. हे कुठं आहे, कोची म्हणजे कुठं आहे, केरळ. आणि शेवटचं चौथं कोणतं सांगितलं, गोवा. आणि गोवामधलं कोणतं बीट फेमस आहे, तर कलिंगूट बीट. तिथं तुम्हाला नेलं जातं, त्या जहाजामधून नेलं असताना तुम्हाला ते डॉल्फिन दाखवले जातात. पण हे समुद्राचं. पण तुम्ही जर शहर म्हटला, शहर म्हणजे इनलँड वॉटरमध्ये जर बघायला गेलं तर ठिकाण कोणतं आहे, रिव्हरमध्ये गंगा नदी, आणि ठिकाण कोणतं आहे, वाराणसी. नेक्स्ट, 4 दिवसीय शाला चले हम हे मोहीम कोणत्या राज्याने सुरू केलं आहे, मध्य प्रदेश राज्यानं. 4 दिवसीय शाळा चले मोहीम आहे. समर्थ उद्योग भारत 4 हा कोणत्या मंत्रालयाचा उद्योग आहे, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्रालय. समर्थ उद्योग भारत 4 हा कोणत्या मंत्रालयाचा उद्योग उपक्रम आहे, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्रालय. मिथाथल आणि तिग्राना ही हडप्पा स्थळे. मिथाथल आणि तिग्राना पाठ करायचं आहे. मिथाथल आणि तिग्राना हे कोणत्या राज्यामध्ये आहेत, तर याचं उत्तर काय आहे, हरियाणा राज्यामध्ये आहेत मिथाथल. आणि दुसरं कोणतं, मिथाथल, आणि दुसरं कोणतं आहे, तर दुसरं आहे तिग्राना. हे कोणत्या राज्यामधले हडप्पा संस्कृतीतले स्थळ आहेत, तर ते राज्य आहे गुजरात. भारत नेपाळ लिटरेचर कल्चरल फेस्टिवल, परत एकदा, भारत नेपाळ लिटरेचर कल्चरल फेस्टिवल कुठं झाले, कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं, मथुरा. ठीक आहे. त्यानंतर आता राजकोषीय आरोग्य निर्देशांक. राज्यकोषीय आरोग्य निर्देशांक जो आहे तो राज्यकोषीय आरोग्य निर्देशांक कोण काढतं, नीती आयोग काढतं. राज्यकोषीय आरोग्य निर्देशांक कोण काढतं, नीती आयोग. आणि त्यामध्ये सगळ्यात चांगलं कोणतं राजकोषीय निर्देशांक, म्हणजे ज्या आपण बॅलन्स केलेलं आहे, खर्च आणि जमायचं बॅलन्स कोणत्या राज्यामध्ये चांगलं व्यवस्थित केलेलं आहे, तर ओडिशा राज्यामध्ये. 1 नंबरमध्ये नीती आयोगाच्या राजकोषीय आरोग्य निर्देशांक, म्हणजे त्याला काय म्हणतो, फायनान्शियल हेल्थ इंडेक्स म्हणतो आपण. ठीक आहे. तर ते कुठं आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, फिस्कल हेल्थ इंडेक्स म्हणतो. ते फिस्कल हेल्थ इंडेक्स जे आहे ते कोणत्या राज्याचं चांगलं आहे, ओडिशा जे आहे ते ओडिशा राज्यात चांगलं आहे. कोण काढतं, हे नीती आयोग काढतं. हे जो आहे हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट, PM अजय योजना. आता ही जी PM अजय योजना म्हणजे काय, आदिवासी जमाती, आदिवासी जाती आणि आदिवासी जनजाती, म्हणून ते अजय म्हटले, आदिवासी जाती आणि आदिवासी जनजाती. आणि कुठला आहे, अर्थातच त्याचं प्राथमिक उद्दिष्ट काय असणार आहे, आदिवासी जमाती, जाती और आदिवासी जनजाती यांच्यासाठी योजना आहे. अनुसूचित जाती आणि जमातीमधील गरिबी कमी करणे ह्याचा उद्देश आहे. PM अजय कशाशी संबंधित आहे, अनुसूचित जाती आणि जमातीच्या संदर्भात आहे, तिथली गरिबी करण्याच्या संदर्भात आहे. कोणत्या राज्याच्या चपाटा मिरचीला टोमॅटो मिरची जी आहे त्याला भौगोलिक संकेतांक मिळालेला आहे, तर त्याचं नाव आहे तेलंगणा. ॲक्च्युली तेलंगणामधलं वारंगल ठिकाण फेमस आहे.
मगाशी सुद्धा ह्याच एप्रिल महिन्यामध्ये GI टॅगचा ज्यावेळी विचार करता त्यावेळी शहनाईचा विचार करता. ते शहनाई कुठं आहे, मूळ त्याचा उगम कुठं झाला, वाराणसीमध्ये झाला म्हणतो आपण शहनाईचा. तसं लक्षात ठेवा, हे जे आपण चपाटा मिरची म्हणतो एकदम लाल भडक ही मिरची असते, याला टोमॅटो मिरची देखील म्हणतात चपाटा मिरचीला. आणि चपाटा मिरचीला GI टॅग मिळालेला आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हे ठिकाण कोणतं आहे? मूळ ठिकाण त्याचं वारंगल आहे. मूळ ठिकाण कोणतं आहे? वारंगल आहे. पण इथं राज्याचं आहे उत्तरामध्ये म्हणजे आपण तेलंगणा लक्षात ठेवूया. पहिला आंतरराष्ट्रीय AI सुरक्षा अहवाल 2025 मध्ये कोणत्या देशाने जारी केला? तर हे युनायटेड किंगडमनं जारी केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी लखपती बायदेव योजना आसाम राज्याची आहे. आता हे पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी अनाऊन्स केलं त्यावेळी पहिल्या वर्षी 10,000, ठीक आहे, दुसऱ्या वर्षी 1 रक्कम आणि तिसऱ्या वर्षी रक्कम, असं त्यांनी 3 रकमा सांगितलेल्या. हे काय आहे? महिला उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी लखपती बायदेव योजना जी आहे ते आसाम राज्यामध्ये, याचं उद्दिष्ट काय? सेल्फ हेल्प ग्रुप्स जे असतात त्यांच्याद्वारे ह्या महिला बचत गट जे असतात त्या महिला बचत गटांना मदत करून लहान लहान जे उद्योग करणारे ज्या महिला असतात त्यांना मदत करणे हा उद्दिष्ट आहे. ठीक आहे. सुरुवातीला 10,000, नंतर 25,000 आणि नंतर जे आहे ते नंतर, असं ते त्यांनी टार्गेट सांगितले आहेत. आणि तुम्ही जर वाचन केला तर दुसरं जे असणार आहे दुसरा वर्ष त्यावेळी जे 25,000 देणार आहेत त्यातले 12,500 त्यांना डायरेक्टली दिले जाणार आहेत आणि 12,500 जे आहेत ते 12,500 त्यांना लोनद्वारे दिलं जाणार आहे. म्हणजे त्यांना लोन देणार आहे आणि 12,500चं काय दिलं जाणार आहे? 12,500चं सबसिडी दिलं जाणार आहे दुसऱ्या वर्षी. पहिल्या वर्षी 10,000 आणि दुसऱ्या वर्षी 25,000, पण 25,000मधले 12,500 लोन असणार आहेत आणि 12,500. पण सांगण्याचं तात्पर्य काय आहे? तुम्ही एवढं लक्षात ठेवा, महिला बायदेव योजना काय आहे? सेल्फ हेल्प ग्रुप्सच्या माध्यमातून किंवा बचत गटांच्या माध्यमातून महिला उद्योजकांना मदत करणे, लहान लहान उद्योगांना. आणि पहिल्या वर्षी 10,000, दुसऱ्या वर्षी 25,000, त्यातले 12,500 सबसिडी आणि 12,500 लोन, असे टोटल 35,000. आणि नंतर तिसऱ्या वर्षी त्यांचा परफॉर्मन्स जर चांगला असेल, पहिल्या वर्षी परफॉर्मन्स बघून दुसऱ्या वर्षी त्यांना लोन देणार आणि तिसऱ्या वर्षी परफॉर्मन्स चांगला असेल तर त्यांना आणि परत 15,000, असं करून त्यांचं टोटल जे टार्गेट आहे ते 50,000चं टार्गेट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचं जे आहे ते पुढचं आपण बघू. तर पुढचं कोणतं आहे? पुढचा प्रश्न जो आहे, आता पुढचा प्रश्न जो आहे तो शेवटचा प्रश्न आहे. आणि ते शेवटचा प्रश्न म्हणजे काय आहे? तर इथं आपण बघूया. ठीक आहे. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम. ठीक आहे. हा प्रश्न जो आहे, व्हायब्रंट विलेज प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? गृह मंत्रालयाशी संबंधित आहे. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम जे आहे, आता मगाशी सांगितलं लखपती बायदेव योजना जे म्हणतो आपण, लखपती बायदेव योजना, लखपती बायदेव योजनेबद्दल काय सांगितलं की लखपती बायदेव योजना बद्दल सांगताना काय सांगितलं? ती कोणत्या राज्याची आहे? तर ओडिशा राज्याची आहे, आसाम राज्याची आहे. कोणत्या राज्याची आहे? आसाम राज्याची आहे. ठीक आहे. हा एक मुद्दा सांगितला. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम गृह मंत्रालय, कोणत्या मंत्रालयात राबवण्यात आलं आहे? गृह मंत्रालय. आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला सांगितलं ते म्हणजे काय? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी पाली भाषेतील त्रिपिटक, बघा काय म्हणले, पाली भाषेतील कशाची भेट देण्यात आलेली आहे? तर पाली भाषेतील त्रिपिटकाची भेट. त्रिपिटक म्हणजे काय? त्रिपिटक. आणि कोणत्या भाषेतील आहे? पाली. पाली म्हणजे प्राकृत भाषा, लक्षात घ्या. पाली भाषेतील त्रिपिटकाची भेट दिलेली आहे. कोणत्या देशाच्या पंतप्रधान दिलं आहे? तर त्यांचं नाव आहे थायलंड देश जे आहे ते थायलंड देशाने दिलं आहे. थायलंड देश जे आहे ते थायलंड देशाच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पालीतील त्रिपिटक जे आहे ते त्रिपिटकाची भेट दिली आहे. त्रिपिटक म्हणजे काय? त्रिपिटक म्हणजे 3 पिटक. 3 जे आहेत बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. ते 3 पिटक कोणकोणते आहेत? पहिलं आहे विनय पिटक, दुसरं आहे सुत्त पिटक आणि तिसरं जे आहे ते तिसरं म्हणजे कोणतं? अभिधम्म पिटक. कोणतं पिटक आहे? अभिधम्म पिटक. हे 3 पिटक, ह्या तिघांना मिळून आपण त्रिपिटक म्हणतो. कशाशी संबंधित आहेत? बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. ते कोणत्या भाषेमधले आहेत? मूळ जे आहेत ते पाली भाषेमधले आहेत. आणि ती भेट जी आहे थायलंड देशाच्या पंतप्रधानांनी भारताच्या पंतप्रधानांना दिलेली आहे, लक्षात ठेवा. काही टेक्निकल ग्लिंचेस आले इथे सांगत असताना, ठीक आहे, तरीसुद्धा हे सगळे प्रश्न जे आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा सर्वांनी काय करायचा? अभ्यास करायचा आहे. असाच व्हिडिओ घेऊन आपण मे महिन्याचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत. तुम्ही सर्वांनी टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं पब्लिक चॅनल जे आहे ते काय करायचं आहे? सर्वांनी जॉईन करायचं आहे. त्यावर थोडी माहिती तुम्हाला टाकण्यात येईल. तरी या सगळ्या माहितीचा तुम्ही काय करायचा? लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.